चित्ती प्रेम भाव चित्ती प्रेम
देई शुद्ध भक्ती चित्ती प्रेम भाव आणिक गौरव नको देवा गौरवाचे भरी जाई नको पंढरी नाया व्यर्थ मोह विठोबा रखुमाई 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 महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय तातं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पांडुरंगा करू प्रथम नमन 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 पांडुरंगा
आता गुरुनाथा चरणी मी माथा ठेवीतसे शरणागत झालो तुमच्या चरणेचा मार्ग विठोबाचा दावा जयांची केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तीची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता विनायकं गुरुं नौमि साकरे नाम विश्रुतम् ईशान चरण सानिध्यात् जीवा मुक्ता भवन्ति साकरे वंश विख्यातं ज्ञानदान परायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्ध विमुक्तये प्रभारकुमारी प्रकृतस्थळी संत शिरोमणी संत श्रेष्ठ श्री सावता महाराजांच्या या पुण्यतिथी महोत्सवाच्या निमित्तानं आयोजित हा कीर्तन सोहळा श्री क्षेत्र अन्वा या पवित्र भूमीमध्ये संतांच्या भूमीमध्ये गुरुवर्य श्री दादा महाराज चातुर्मास यांच्या वास्तव्याने पुनीत झालेली ही भूमी चातुर्मास महाराजांचा आणि साखरे संप्रदायाचा घनिष्ठ असा संबंध आहे. आजचा हा जो अभंग आहे हा श्री गुरु साखरे महाराजांच्या शिष्य परंपरेतील गुरुवर्य भगवान महाराज यांच्या श्री अभंग गाथेतील हा अभंग आहे. सद्गुरु श्री किसन महाराज साखरे यांचे पट्टशिष्य हयात असलेले साखरे महाराज यांचे शिष्य असणारे गुरुवर्य भगवान महाराज बुलढाणाकर यांच्या सिद्धांत आश्रमामध्ये ह्याच श्री अभंग गाथेचं पाठ प्रवचन होत असतात. त्यांच्याच श्री अभंग गाथेतील हा अभंग भगवंतापाशी शुद्ध भक्ती मागणारा हा अभंग आहे. भगवंतापाशी कोणी ही भक्ती मागितली हे कीर्तनामध्ये आपल्याला लक्षात येईल. मुख्यतः वारकरी संप्रदाय हा भक्तिप्रधान आहे. वारकरी संप्रदायामध्ये हरिभक्ती आणि गुरुभक्ती या दोन गोष्टीचा अंतर्भाव आहे. विशेष करून संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज हे गुरुभक्तीचे पुरस्कर्ते असून देखील त्यांनी जीवनभर हरिभक्तीचा प्रसार प्रचार केला. ज्या ज्या वेळेला त्यांच्या मनामध्ये भक्तीचा प्रकर्ष निर्माण झाला त्यावेळेला ते या ज्ञान भक्ती सहज भक्तू एक वटला मज. श्री ज्ञानेश्वर महाराज ज्ञानोत्तर भक्ती मांडतात. काही दर्शनकार शास्त्रकार भक्तीच मानतात. तुकोबाराय तर म्हणतात की जो कोणी ही नवविध भक्ती मानत नसेल तो पंडित असेल पण तो माझ्या दृष्टीनं मी त्याला काहीही किंमत देत नाही. किंबहुना जो नवविध भक्ती जाणतो तोच शुद्ध आहे. बाकी जे आहेत हे आजच्या अभंगात सांगितल्याप्रमाणे गौरव दोषाने युक्त असे आहेत. म्हणून शुद्ध भक्ती कोणती आहे ती प्रस्तुत अभंगातून आपल्याला पाहायची. मुख्यतः साधू संतांनी भक्तीचं जे वर्म आहे जो जिव्हाळा आहे
जो संत श्रेष्ठ सावतामाळी महाराजांच्या अंतःकरणामध्ये रुजलेली जी भक्ती आहे, भगवंताप्रत असलेला जो जिव्हाळा आहे, प्रेमभाव आहे, ते प्रेम साधू संतांनी वर्णन केलं. जाणे भक्तीचा जिव्हाळा, 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 जाणे भक्तीचा जिव्हाळा. तोची देवाचा पुतळा, तोची देवाचा पुतळा, जाणे माझ्या मना, ऐसे झाले माझे मना, तोची माझे मना, ऐसे नये माझे मना. आणि कानाळे माझे मना, आणि कानाळे माझे मना. तुकोबराय म्हणतात, हो का पंडित शहाणा अनेक नये माझ्या मना, मग जाणे भक्तीचा जिव्हाळा. तोची चकारात्मक सांगितलं, तोची दैवाचा पुतळा. तुका म्हणे नवविध जाणे भक्ती, जाणे तोची शुद्ध अनेक नये माझ्या मना, हो का पंडित शहाणा. अशी जी नवविध भक्ती आहे, श्रवणम कीर्तनम वंदे स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम, अशा प्रकारची ही जो भक्ती जाणतो तो खरा भक्त आहे. किंबहुना भगवान गीतेत सांगतात की मी त्यालाच ज्ञानी त्वात्मैव मे मतम, भक्त्या त्वनन्यया शक्य अहमेवं विदोर्जुन. किंबहुना भक्त्या माम अभिजानाति यावान यश्चास्मि तत्वतः ततो माम तत्वतो ज्ञात्वा विशते तदनंतरम. विशते म्हणजे प्रविश्यते, मी त्याच्या अंतःकरणात वास करतो. कोणाच्या वास करतो तर संत सावतामाळी महाराजांच्या हृदयामध्ये भगवंतानं वास केला. नाही ते हृदयामध्ये भगवंत कशा प्रकारे स्थिरावले ते या ठिकाणी आपल्याला बघायचं. विठोबार घुमाई, विठोबार घुमाई, विठोबार घुमाई, विठोबार घुमाई, विठोबार घुमाई. हरे चराचरात परमात्मा आहे. या ब्रह्मा दिप्पिलिकांत तनुषुप्त होता जगत साक्षिणी. ब्रह्मदेवापासून तो किडामुंगी पर्यंतच्या सर्व प्राणी मात्रांच्या हृदयाशयामध्ये माझा वास आहे, असं भगवान स्वतः गीतेत सांगतात. सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तः स्मृतिर्ज्ञानमपोहनञ्च वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृद्वेद विदेव चाहम्. एरवी सर्वांच्या हृदयदेशी मी अमुका हे ऐसी बुद्धी स्फुरे जे अहर्निशी ते वस्तुगामी. ते वस्तुगामी ती आत्मवस्तू परमात्मा वस्तू प्रत्येकाच्या हृदयाशयामध्ये वास करते. फक्त त्याचं ज्ञान
त्या परमात्मा स्वरूपाचं यथार्थ ज्ञान संपादन करण्याकरता शुद्ध भक्तीचीच गरज आहे. त्याशिवाय त्या परमात्म्याचं ज्ञान अवगत होणार नाही. भगवान गीतेत सांगतात, ज्ञानाविना सारे व्यर्थ जाय. भक्ती आंधळी नसावी बरं का. भक्ती ही डोळस असली पाहिजे. चतुर्विधा भजन्ते मां जना सुकृती नो अर्जुन आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ. अर्जुनाला भगवान सांगतात की 4 प्रकारचे भक्त प्रसिद्ध आहेत. तेथ आरतू तो आरतीचे निव्याजे जिज्ञासू जाणावया लागी भजे. आर्त भक्त म्हणजे संकट आलं म्हणजे भगवंताचा धावा करतो. संकट आलं म्हणजे कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया कोठे गुंतला द्वारकेच्या राया वेळ कास कयाला वेला हो वेळ कास कयाला वेला कोठे गुंतलाची द्वारकेच्या राया कोठे गुंतलाची द्वारकेच्या राया वेळ कास कयाला वियेला वेळ कास कयाला वियेला. दीनानाथ वेद सांभाळिया दीनानाथ बीज सांभाळिया फुले दीनानाथ वेद सांभाळिया फुले. दीनानाथ बीज सांभाळिया फुले हे गुंतलाची द्वारकेच्या राया कोठे गुंतलाची द्वारकेच्या राया वेळ कास कयाला वियेला ओ वेळ कास कयाला वियेला कोठे गुंतलाची द्वारकेच्या राया कोठे गुंतलाची द्वारकेच्या राया वेळ कास कयाला वियेला ओ वेळ कास कयाला वियेला ज्या वेळेला आईसाहेब द्रौपदीच्या अंगावर दुशासन चालून आला, वस्त्राला हात घातला, आता आपले लज्जा रक्षण होत नाही हे पाहिल्यानंतर त्या द्रौपदी मातेनं भगवंताचा धावा केला. महाराज त्याचं नाव आहे आर्तभक्ती. त्या द्रौपदी मातेनं भावयुक्त अंतकरणानं भगवंताला पुकार केली की हे माझ्या परमेश्वरा धावून ये. केशवा माधवा गोविंदा च्युता केशवा माधवा गोविंदा च्युता विठ्ठला रमकांत धाव वेगे विठ्ठला रमाकांता धाव वेगे. असा जो आर्त भाव आहे त्याचं नाव आहे आर्त भक्ती. आणि भगवान म्हणतात मी त्याच्यासाठी सुद्धा धावून जातो. आरतो तो आरतीचे निव्याजे. एक एक त्याची भक्ती कमी आहे असं नाही. त्या भक्तीच्या मागे त्याग आहे, त्या भक्तीच्या मागे समर्पण आहे. द्रौपदीनं काय झालं, भगवंताची ही मानलेली बहीण, तिचं नाव कृष्णा, आणि भगवंताची सख्खी बहीण सुभद्रा. तर सुभद्रा आणि द्रौपदी ह्या दोघी सुद्धा भगवंताच्याच बहिणी. पण सुभद्रेला वाटायचं मी लहानी आहे आणि लाडकी आहे, आणि माझं देवाचं माझ्यावर जास्त प्रेम आहे, आणि माझं सुद्धा देवावर आहे.
तर देव असा आहे, न सांगता तुम्हा कळून येते अंतर, विश्वी विश्वंभर परिहारचे न लगे. देवाला सगळं कळते, तुमच्या हृदयात काय चालू आहे हे देवाला कळते. त्यामुळं सुभद्रेच्या मनातला भाव भगवंतानं जाणला आणि भगवंताने असंच संतांचं भोजन होतं. त्या दिवशी देव स्वतःच वाढू लागले. वाढता वाढता लिंबू चिरण्याच्या निमित्ताने ते लिंबू चिरलं आणि भगवंताचं बोट कापलं. आता बोट कापलं आणि मग असं बोट धरून अगं सुभद्रे, अगं सुभद्रे, ए दिदे, अगं तायडे, ए तायडे, अगं माझं बोट कापलंय, मग बघ ना काहीतरी माझ्या बोटाला बांधायला एखादी चिंधी आण ना. सगळा राजवाडा फिरला महाराज सुभद्रेनं, भगवंताची छोटी बहीण, पण तिला चिंधी कुठे सापडली नाही. आणि तिच्या देखत मग त्या द्रौपदीला म्हणतात, अगं कृष्णा, तिचं नाव कृष्णा, म्हणे बघ ना माझं बोट कापलं. हा तुझं बोट कापलं? अरे असं कसं कापलं? कापलं म्हणल्याबरोबर तिने आपला शालू फाडला आणि भरजरी शालूचा एक वस्त्राची पट्टी चिंधी तिने भगवंताच्या हाताला बांधली महाराज. हे भगवंताने नोट केलं आणि प्रत्येक गोष्टीची वेळ ठरलेली असते. त्या द्रौपदीने भगवंतासाठी केलेला तो त्याग, एवढ्या समारंभामध्ये घातलेला उंची शालू, त्याने पैठणी असेल, तिने ती फाडून भगवंताच्या बोटाला बांधली. त्याचा हिशेब भगवंतानं चुकता केला कुठे? भर सभेमध्ये जेव्हा दुःशासनानं तिची लज्जा त्या ठिकाणी समोर आणली, त्यावेळेला त्या चिंधीमध्ये जेवढे धागे होते महाराज, त्या चिंधीमध्ये जितके धागे होते ते धागे भगवंतांना मोजले उदाहरणार्थ, आणि तितकी वस्त्र भगवंतांना पुरवले. एवढे वस्त्र पुरवले त्या द्रौपदीसाठी. दुःशासन ओढतो आहे आणि त्याला घाम आला, दम आला, हात थकून गेले, पण वस्त्र काही संपेना. किंबहुना भगवंतानं वस्त्राचंच रूप धारण केलं. सारी बीच नारी है की नारी बीच सारी है, सारी ही की नारी है, नारी ही सारी. म्हणजे त्यामध्ये भगवान कोणता आहे? अर्थात भगवंतानं त्या वस्त्राचंच रूप घेऊन त्या ठिकाणी अवतार धारण केला. एवढा माझा परम कृपाळू भगवान भक्तांच्या हृदयातील भक्ती जाणतो, पण ती भक्ती ती आर्त भक्तीमध्ये मोडल्या गेली महाराज. कारण संकटाच्या वेळेलाच तिने देवाचा धावा केला. म्हणून अशी जी भक्ती आहे, आरतू तो आरतीचे निब्याजे विठोबार जिज्ञासू दुसरा भक्त जाणावया लागी भजे. जिज्ञासू भक्त भगवंताचं तत्व जाणण्याकरता जे आतुर झालेले आहेत, गुरुच्या घरी जाणं, पंडितची वारी करणं, काय या सगळ्या गोष्टी त्यामध्ये आल्या. असे भगवंताचे भक्त अर्थार्थी, लक्षात घ्या, दुसरा अर्थार्थी घेऊ आपण. तो अर्थार्थी भक्त अर्थार्जन करण्याकरता पैसा मिळत असेल तर भजन करतो, पैसा मिळत असेल तर मग येतो म्हणतो, तसा येत नाही. त्याचं नाव अर्थार्थी विठोबार आमच्याकडे इथे तर चातुर्मास असणारच, कारण हे महाराजांचं ठिकाणच आहे चातुर्मास महाराजांचं. आमच्याकडे आषाढापासून चातुर्मास सुरू झाला कार्तिकीपर्यंत. तर तिथे विणा घेण्याकरता मजूर लावला. रोजंदार दिवसात तिघांनी घ्यायचा, रात्री तिघांनी घ्यायचा विणा पहारा. अर्थार्थी जे भजन करतो, पण कसं करतो?
पैशानं करतो. देवाने काही डोळे झाकलेले आहेत का? देव पाहतो आणि देव त्याला तसा मग यथा मां प्रपद्यन्ते तंस्तथैव भजाम्यहम्. ज्याचा जसा भाव असेल तो ज्या भावनेनं मला पाहतो, जो ज्या भावनेनं मला बसतो, मी सुद्धा त्याचं तसंच भजन करतो. अर्थात गुरुवारी भगवान बाबा म्हणतात तथैव भजाम्यहम्, म्हणजे मी त्याला तसंच फळ देतो की ज्या भावनेनं भजन केलं, जेवढी त्याची बुद्धी वाढली त्याच्या जास्त फळ त्याला देत नाही, कारण त्याची बुद्धीच तेवढी आहे. त्याची जशी बुद्धी असेल असे हो जया अंतरी भाव जैसा वसे होतया अंतरी देव तैसा. पैशासाठी करतो अर्थार्थी आहे, मग त्याला पैसाच देतो, दुसरं काही देत नाही. मुक्त होण्यासाठी करत असेल तर त्याला मुक्ती देतो. विठोबा रखुमाई, जिज्ञासू भक्त राहिला. जिज्ञासू भक्ताचा असा आहे अथा तो ब्रह्म जिज्ञासा कर्तव्या. त्याच्या अंतःकरणामध्ये एवढी दृढ जिज्ञासा असते की जी कशानच पूर्ण होत नाही. जिज्ञासा म्हणजे उत्कट अशा ज्ञातुम इच्छसी जिज्ञासू, जाणण्याची जी इच्छा आहे त्याला जिज्ञासा म्हणतात. काय जाणायचं, काय व्हायचं, ही दशा माझ्या अंगात कधी येईल, अशा प्रकारची जी भावना आहे. कै ऐसी दशा येईल माझ्या अंग, कै ऐसी दशा येईल माझ्या अंग, चित्त पांडुरंगा जुरतसे, चित्त पांडुरंगा जुरतसे. कै ऐसी दशा येईल माझ्या अंगा, कै ऐसी दशा येईल माझ्या अंगा. अशी दशा माझ्या अंगी कधी येईल, तो कधी कै येता देखीन माझा माय बाप. असे जे भक्त आहेत त्यांचं नाव जिज्ञासू भक्त. आणि चौथे जे आहे ते ज्ञानी भक्त आहेत. त्या ज्ञानी भक्ताची भक्ती कशासाठी असते, कशासाठी म्हणून नाही तर भगवंतासाठी म्हणून तो भगवंताचं भजन करतो. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. संत सावतामाळी महाराजांची जी भक्ती आहे ही ज्ञान लक्षणात्मक भक्ती आहे. पण ज्ञानाची जी उंच शेवटची जी पायरी आहे ही चढण्याकरता पहिली कर्माची पायरी ही ओलांडावी लागते. पहिली पायरी ओलांडल्याशिवाय ही चौथी जी भक्ती आहे ती चौथी भक्ती त्याला प्राप्त होत नाही. मग पहिली पायरी जी आहे ती कर्म, सकाम आणि निष्काम अशा प्रकारचं कर्म असतं. निष्काम कर्माची त्या ठिकाणी उपासना केल्याशिवाय त्या कर्मांगावबद्ध उपासनेतूनच भगवंतापाशी जाण्याचा मार्ग चोखाळला जातो. ज्ञान होण्याकरिता आधी कर्म करावं लागतं. कर्माच्या योगाने त्या ठिकाणी चित्तशुद्धी होते. चित्तशुद्धीनंतर मग त्याला ज्ञानाधिकार प्राप्त होऊन मग त्याला त्या ठिकाणी चौथी ज्ञान लक्षणात्मक मुक्ती प्राप्त होते. म्हणून कर्मांगावबद्ध उपासना कशी करावी ही संत सावतामाळी महाराजांनी सांगितलं. तुमच्या आमच्या सख पंढरीला जायचं महिना आणि मग हे घरचे काम सोडून द्यायचे हे सावतामाळी महाराजांना मान्य नव्हतं. कामातून कर्मातून पळवाट काढणे हे सावतामाळी महाराजला माहित, त्यांना मान्य नव्हतं. ते म्हणतात की मी कर्म करून करून माझ्या कर्माच्या योगाने भगवान संतुष्ट करून घेईन. किंबहुना सावतामाळी महाराजांना त्यांच्या स्वकर्म कर्मामध्येच त्यांची ती स्वकर्म कुसुमांची वीरा पूजा केली होय पारा तोषा लागी. त्यांच्या दृष्टीनं सावतामाळी महाराजांच्या दृष्टीनं सर्वात्मक असा परमात्मा होता.
आता विश्वात्मक तो माझा. विश्वात्मक म्हणजे संपूर्ण चर आचर सृष्टीमध्ये, वृक्ष वन वेलीमध्ये त्याला भगवान दिसत होते. सावतामाळी महाराजांना सगळ्या वस्तू जातामध्ये भगवान दिसत होते. कर्माची साधन किंबहुना ती जे मळा करायचे, सावतामाळी महाराज मळा करायचे. सावता म्हणे केला मळा, विठ्ठल पायी गोविला गळा. काय होतं सावतामाळी महाराजांच्या मळ्यामध्ये? भाजी कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी. अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी. अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी. लसूण मिराची कोशिंबिरी, अवघा झाला माझा हरे. लसूण मिराची कोशिंबिरी, अवघा झाला माझा हरे. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी. अवघी विठाई माझी, 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 अवघी विठाई माझी. माझे